आतापर्यंत उत्पन्न किती गावले? उत्पन्न 2 टन. 2 टन. होय. म्हणजे कमी क्षेत्रात आपण लखपती होऊ शकते. 100%. म्हणजे 4 गुंठ्यात 1,80,000. उत्पादन खर्च समजा 30,000 रुपये जरी गेला तरी 1,50,000 रुपये मिळतं. उत्पन्न निव्वळ उत्पन्न आहे. आणि कोण देणार आहे तुम्हाला? कोणच नाही 4 गुंठे. 4 गुंठ्यामध्ये असा विषय. उलट काय असं जसं उचकत जाऊ बघा यामुळे अशी बघायला मिळतं चित्र. किती वर? सर नाही ना. म्हटलं जे म्हणजे रासायनिकवर 100% शेती करतात, आमचा एक दिवस अडकून तोडा असतो. दिवसाआड किती किलो माल काढता? 30-40 किलो. सरासरी 30-40 किलो तुमचा दिवसाआड तोडा होतोय. हं. आता हे मार्केट वगैरे कुठं नेता तुम्ही? म्हणजे आम्ही किरकोळ हात विक्री करतो. नमस्कार सर, नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. मी अजित शामराव रामाने, राहणार सातार्डे, तापन्ना, जिल्हा कोल्हापूर. मी एक कृषी मित्र सातार्डे गावातून काम बजावत आहे. तुमचा मोबाईल नंबर सांगा ना. 7709895832. सर हे टोटल क्षेत्र किती आहे? क्षेत्र जास्त आहे, 4 गुंठ. 4 गुंठ. मग ह्या टोटल क्षेत्रावर आपण आता पूर्ण एसबीटी टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे, होय. बरोबर? मग आता ही जी वांग्याची व्हरायटी कुठली आहे? 10-93. 10-93. हे लागण किती आहे? 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट. हो. म्हणजे 15 ऑगस्ट आज तारीख किती आहे? आज जवळजवळ 5 मार्च. मार्च. म्हणजे टोटल 6 महिने झाले. आतापर्यंत उत्पन्न किती गावले? उत्पन्न 2 टन. 2 टन. होय. म्हणजे कमी क्षेत्रात आपण लखपती होऊ शकते. 100%. रान आपलं एक क्षेत्र किती? 4 गुंठे. 4 गुंठे. किती रोप बसले असेल एक अंदाजे याच्यामध्ये? 150. 150 रोप. बरोबर. म्हणजे पूर्ण प्रॉपर हिशोब आहे होय. तुमचा. गेल्या 6 महिन्यामध्ये तुम्ही सांगताय की बाबा 2 टन माल क्रॉस झालेला आहे. एक सरासरी किती दिवसाला तोडा करता तुम्ही? आमचा एक दिवस अडकून तोडा असतो. दिवसाआड किती किलो माल काढता? 30-40 किलो. सरासरी 30-40 किलो तुमचा दिवसाआड तोडा होतोय. हं. आता हे मार्केट वगैरे कुठं नेता तुम्ही? म्हणजे आम्ही किरकोळ हात विक्री करतो. नाना पाटील नगर, क्रांतिसिंह नाना पाटील. कोल्हापूरमध्ये प्रॉपर. अच्छा, काय दर मिळतो ह्या मालाला? सरासरी किरकोळ विक्री दर 80 रुपये दर मिळते आम्हाला. 80 हा, रुपये. आणि होलसेल दर मग आम्ही 60 रुपयानं देतो. म्हणजे तुम्हाला जर होलसेल द्यायचं असेल तर हा. जास्त माल ज्या वेळेस असेल हा. त्यावेळेस तुम्ही होलसेल देता, होय. बरोबर? पण व्यापारी आले तर आम्ही एकदम 10-20 किलोचे वजा असं देऊन टाकतो अच्छा, आणि 20-25 किलो विक्री करतो. तर हा बाजार जो रेट आहे हं. एक म्हणजे तुमचा प्लॉट जेव्हा 15 ऑगस्टची लागवड आहे एक सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत म्हणजे एक सरासरी किती भाव मिळाला असेल भाव अंदाजे? सुरुवातीला आम्हाला 100 रुपये दर मिळाला. सुरुवातीला 100 रुपये. सरासरी 50च्या खाली दर नाही. अच्छा, म्हणजे हा. पावसाळ्यामध्ये. सुरुवातीला म्हणजे आता 100 रुपये दर मिळाला मी पावसाळ्यात, ज्याची वांगी म्हणजे उत्पादन कमी होतं त्यावेळी आम्हाला बऱ्यापैकी भाव मिळाला. आपल्या अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती येतात, युट्यूब चॅनलवर येत असतील बरोबर. किंवा इंस्टाग्रामवर येत असतील, हा. तर असं शक्यच नाही बोलता की एवढा रेट नाहीये, आज आमच्या इकडे बघितलं तर परिस्थिती वेगळी आहे. तर खरंच असं आहे का बुवा? 100% आपण आहे. वाढून सांगताय असं काही? नाही, आम्ही जे टेक्नॉलॉजी वापरलेलं आहे एसबीटी. एसबीटीची, ते कृषी धन वगैरे, म्हणजे जे आम्ही ते तुमचे वापर केलेला आहे आपले, ते जे रिझल्ट एवढा चांगला आहे की ग्रोथ, वॉटर शायनिंग वांग्याची, म्हणजे चांगल्या प्रकारे गिरायक जी चव, ते मी जिथं बसतोय तिथं गिरायक मला हुडकीत येत आहे. असं आहे. म्हणजे मेन म्हणजे वांग, आता वांगे भरपूर असतील भरपूर मार्केट, पण तुमची ओळख, आमचा एक ब्रँड झालाय. एक ब्रँड तयार झाला. बोर्डाजवळ माझी जागा आहे, तिथं माणसं जर नाही आलो तर मला वाटतं दुसऱ्या दिवशी मला विचारतात तुम्ही काय आलो नव्हतं. सेटिंग जर बघितलंय बघा ना, फुलांची जर संख्या 25 मध्ये बघितली, एकदम. हे बघा पंजामध्ये सेटिंग आहे आणि शेंड्याला पण सेटिंग आहे, प्लस आपला माल आहे. आणि तुम्ही सांगताय का दिवसाआड तुम्ही माल तोडताय, बरोबर? आज संपूर्ण जर झाड बघितलं म्हणजे फुल सेटिंग आहे. तसं मोजलं तर प्रत्येक मला वाटतं झाडाला 25 कळीत रे, कमीत कमी. जास्त आहे 25 कळी कमीत कमी आहे. आज जर झाड जर सर खालून बघितलंय, खोड त्याचं जर बघितलं तुम्ही तर आज 6 महिन्याचं झाड झालेलं आहे, बरोबर? पण कुठेही त्या खोडामध्ये जर खालचं जर पान बघितलं तुम्ही शेवटचं आणि वरचं शेंड्याचं जर पान बघितलं, तुम्हाला पिवळखी दिसणार नाही आधी. आज 6 महिन्यामध्ये किती बेसल डोस रिपीट झाले तुमचे? 3 ते टाकले. 3 बेसल डोस. म्हणजे दर 2 महिन्याला आपण 6 महिने जर पकडले, दर 2 महिन्याला 60 दिवसात आपण म्हणतो 60 ते 70 दिवसात बेसल डोस हा रिपीट झालाच पाहिजे.
त्यामुळे तुमचं झाड असेल मग ते भाजीपाला पीक असो किंवा फळबाग पीक असो, झाड दमत नाही, थकत नाही आणि कंटिन्यू उत्पादन देतंय. जेव्हा तुम्ही सेकंड आणि थर्ड जेव्हा बेसल डोस सेकंड बेसल डोस काय झालेलं सर, यांनी असं होल मारलेलं असं म्हणजे असं पारीने हा. आपण हे मारले ना, हे मारले ना, हे बघ, हे बघ. साईडने मारले, साईडने दोन मारले. अशी होल मारलेली आणि त्यात बेसल डोस भरलेला. प्रत्येक साईडला आणि दोन तो मारले. बेसल डोस त्यांचा काही लागू झाला नव्हता. म्हणजे आज आपण त्याचा रिझल्ट बघूया. तुम्ही जो माती आडू जो बेसल डोस केलाय, बघा ना चित्र. म्हणजे हा जो आपण म्हणतो पसरून जेवढा टाकला, आता तुम्ही ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये असा पसरून डोस टाकला आणि माती भरती दिली, बरोबर. आज जर बघितलं बघा ना, पूर्ण बेडवर तसंच आहे. जसं उचकत जाऊ आपण, म्हणजे आपण दाखवत नाही का एकाच ठिकाणी, हे बघा उलट काय असं जसं उचकत जाऊ बघा. ह्यामुळे अशी बघायला मिळतं चित्र. किती वर? सर म्हटलं जे म्हणजे रासायनिक वर 100% शेती करतात, त्यांचं पाण्यात जरा बघा बघा. हे चित्र दाखव साहेब. हे बघा मुळी किती दामनासारखी बघा ना. जवळून जर दाखवली तिची जाडी बघा ना, आपलं जे दामन असतो तेवढ्या जाडीची मुळी आहे का नाही सर. प्लॉट थांबलेला, त्यानंतर आपण लगेच बेसल डोस दिला आणि त्यानंतर आपण ड्रिप मध्ये खत दिली. त्यानंतर काय बदल दिसला आणि काय खत दिली ते पण सांगा. सुरुवातीला आता कसं आहे, आमचा प्लॉट थांबल्यानंतर आम्ही एसपीटीचे कृषी धन वापरले. सॉइल हेल्थ, सॉइल बुस्टर, 05050, 123216. बायो एनपीके मध्ये ज्या ग्रेड वापरतोय ड्रिप मधून सोडताना, काय रिझल्ट वाटतो त्याचा तुम्हाला. रिझल्ट म्हणजे पानाची रुंदी वाटत, त्याचं खोड आणि फळाची शायनिंग, ह्यामध्ये बराचसा जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही आता एसबीटी चे खत वापरताय किंवा एनपीके लिक्विड वापरताय, तर हे वापरण्याचं काय कारण. कारण की म्हणजे मागल्या वर्षी मी काकडीचा प्लॉट केला, त्यामध्ये अजित चौगले झालेत आणि त्यांनी असंच बघितलं, मल्चिंग चांगलं म्हणजे चांगल्या पद्धतीने नियोजन करून केलं होता. पण तो जी ग्रोथ होती तशी नव्हती. मग ते आल्यानंतर मी मल्चिंग काढून तो डोस टाकल्यानंतर एवढी ग्रीप झाली आली त्याला की कमीत कमी मला 5 गुंठे म्हणजे पेपरला बातमी आहे, 5 गुंठे 70,000 रुपये काकडी मला उत्पन्न मिळालं. म्हणजे एवढं तेव्हाचा अनुभव, त्याचा अनुभव घेऊन मग मी ह्याची मागल्या वर्षी लगेच फोन केला, म्हणलो मी आता दुसरा प्लॉट करणार आहे आणि मला ही म्हणजे खताची ताकद तुम्हाला तेव्हा कळली जेव्हा काकडीला नंतर तुम्ही बेसल डोस आणि बी मी माझ्या शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकरी ग्रुप आहे माझा, जे हनुमान शेतकरी गट आहे, मी त्या अध्यक्ष आहे. मी त्या ग्रुपला सगळ्यांनी सांगतोय की बाबा हे म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे जैविक मध्ये आहे आणि त्याचा युज करा होता. आणि माझं एक घोष वाक्य आहे, चव नसली तर उद्या पैसे रिटर्न गुगल पे करायचे. माझा नंबर नाही, उद्या पैसे पाठवायचे. म्हणजे तुम्ही हात विक्री मी करता, आज पैसे सुद्धा घेत नाही. मी आता एका ग्राहक कसं तर उद्या कवा यायचं, आज नंबर न्या, उद्या जर चव नाही लागली तर पैसे पाठवू नको, पैसे आज द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही एवढ्या आत्मविश्वासाने माल देताय आणि पैसे न घेता माल देताय. अहो तुमचं कसं पैसे घ्यायचं, पैसे कसं द्यायचं नाही, घ्यावं असं म्हणतात नाही, असं बी ग्राहक आहेत. जर तुम्ही आज तुमचं ह्या 4 गुंठ्यामध्ये म्हणजे 150 झाडांमध्ये 2 टन माल गेलेला आहे आणि सरासरी 60 ते 80 रुपये, सुरुवातीला तर 100 रुपये दर मिळालाय. म्हणजे 4 गुंठ्यात 1,80,000. उत्पादन खर्च समजा 30,000 रुपये जरी गेला तरी 1,50,000 रुपये मिळतं. उत्पन्न निव्वळ उत्पन्न आहे. आणि कोण देणार आहे तुम्हाला. कोणच नाही. 4 4 गुंठे असा विषय. 4 गुंठ्यामध्ये तुम्हाला 2 लाख रुपये, सरांनी 1,80,000 काढले तर मी 1.5 लाख म्हणेल खर्च जाऊन. 30,000 तुम्ही म्हटले खर्च, तर 1.5 लाख रुपये 4 गुंठ्यात म्हणजे सोपी गोष्ट नाही. 1.5 लाख रुपये सर एकर मध्ये होत नाही. पटत नाही. काकडी मी पेपरला बातमी आली ते 5 गुंठे 70,000 रुपयाची, ही सत्य परिस्थिती आहे. तुम्ही बघितलं पीक कसं होतं. त्यांना सर अवॉर्ड पण मिळाला तेव्हा. मला शेंद्रेचे 2 पुरस्कार मिळाला आहे, शेतीभूषण मिळालेला आहे. आता चालू वर्षी म्हणजे आता तारीख डेट पुढे गेल्या, राज्य पातळीला पाठवायचं आहे, ते पण त्या चालू आहे. तर काय सांगाल तुम्ही एसबीटीच्या बाबतीत, जे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्यांना तुमच्या अनुभवातून काय संदेश द्याल. एसबीटीची उत्पादने खरोखरच चांगली आहेत आणि त्याला चवीचा बी चांगला रिझल्ट आहे. वाटतं तर जैविक असल्यामुळे ते खरोखर सर्व शेतकऱ्यांनी वापरावं. आणि सरांना मार्गदर्शन करायला आज चव्हाण सर आहेत, जे कोल्हापूर विभागातलं काम बघताय. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अजय सरांनी पण मार्गदर्शन केलंय, बरोबर.
सर एक नंबर द्या तुमचा. माझं नाव शिवाजी चव्हाण, कॉन्टॅक्ट नंबर 8766585025. खत घेताय बरोबर, आणि तुम्ही या ठिकाणी सरांना मार्गदर्शन केलंय. तुमच्याशी संपर्क करण्यासाठी, तुमचं मार्गदर्शन घेण्यासाठी तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. नमस्कार, माझं नाव अजय चौले. माझं शेती सेवा केंद्र आहे ऊर्जा ॲग्रो माले, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7038849293. ओके, बरोबर. तुम्ही मार्केटचा अभ्यास करा. आणि त्यातल्या त्यात सातत्य ठेवा. सातत्य सातत्य ठेवा. महत्त्वाचं. आणि मेन म्हणजे तुम्ही मातीवर काम करा. हा, मातीवर खा. मातीच्या पोषणावर. आज आपण मुळीचं चित्र बघितलं, बरोबर आहे. बरोबर आहे. हा. हे कशाचा परिणाम आहे? हा. आपण तिला खायला दिलंय ना त्या हा. पद्धतीनं, बरोबर का नाही? बरोबर आहे. खूप छान माहिती दिली सर, धन्यवाद. नमस्कार.